आमचं मूळ आहे मानधन वाढवणं. 6,000 मानधन जेथपर्यंत भेटत नाही तोपर्यंत आम्ही थांबणार नाही. आणि कर्जमाफी शिवाय एकतर पेरणी ते कापणीपर्यंत सगळे कामं एमआरजीएस मध्ये घ्यावे, नाहीतर कर्जमाफी द्यावी. या 3 मुद्द्यासाठी आम्ही येत्या काळात लगेच त्याच्यावर आंदोलन उभं करू. मुख्यमंत्री आणि वित्तमंत्र्यांनी जे काही 18 मागण्या आमच्या मंजूर केल्या त्याबद्दल त्यांचे आभार मानतो, पण महत्वाचा विषय त्यांनी सोडलेला आहे. त्यासाठी मात्र आम्ही आंदोलनासाठी किमान 2 ते 2.5 घंटे बैठक चालली, पण त्यामध्ये जे मृत अपंग दिव्यांग ज्यांनी कर्ज घेतलं त्यांचं कर्जमाफीचं त्यांनी कबूल केलं. घरकुल योजनेच्या बाबतीत तुमच्या अंत्योदय योजना जी आहे ती राज्याची दिव्यांगासाठी अन्नधान्य योजना वेगळी सुरू करणार. या सगळ्या एकंदरीत आपण पाहिलं की मूकबधिरांचं शिक्षण 10वी नंतर बंद आहे, कुठली व्यवस्था राज्यात नाही आहे. तर मूकबधिरांना वाहन परवाना आणि 10वी नंतरचं शिक्षण या सगळ्या संदर्भात निर्णय झाला. प्रत्येक विद्यापीठाला आमचं जे म्हणणं होतं का दिव्यांगाचं शिक्षण हे अडथळामुक्त झालं पाहिजे, यावर प्रत्येक विद्यापीठाच्या ठिकाणी एक संशोधन केंद्र उभारलं जाईल आणि त्या माध्यमातून दिव्यांगांना अडथळामुक्त शिक्षण कसं देता येईल. घरकुलाच्या संदर्भात गायरान जमिनी असेल किंवा यशवंत मुक्त वसाहत योजना ज्या धर्तीवर राबवल्या जातं त्या धर्तीवर दिव्यांगांचं घरकुल योजना राबवण्याचं त्यांनी मान्य केलेलं आहे. पण महत्वाच्या मागण्या जसं पेरणी ते आम्ही जे म्हटलं फळबाग योजनेमध्ये जसं संत्रा असेल, काजू असेल, द्राक्ष असेल, आंबा असेल, जे फळ उत्पादक आहे त्या शेतकऱ्याला 3 वर्ष लागवडीसाठी पैसे देतात. त्याचप्रमाणे 6 वर्षाचे जे झाडं आहे ते सगळे फळबाग त्यांना पुन्हा 3 वर्ष त्या फळबागी सांभाळण्यासाठी एमआरजीएस मध्ये घ्यावं. त्यांनी ते कबूल केलं. पंजाबराव कृषी विद्यापीठाला हा प्रस्ताव तयार होईल आणि तो इकडे पाठवला जाईल. एकंदरीत यामध्ये फळबाग योजनेचं त्यांनी मान्य केलेलं आहे. दुसरं पेरणी ते कापणीपर्यंत सगळे कामं एमआरजीएस मध्ये करावं ते त्यांनी अमान्य केलं. कर्जमाफी शेतकऱ्याची अमान्य केलेलं आहे आणि दिव्यांगाचं मानधन 6 महिन्यानंतर वाढवू असं मुख्यमंत्र्यांनी म्हटलं. एकंदरीत सगळ्या मागण्या मंजूर केल्यानंतर मानधन आणि कर्जमाफीच्या विषयात मुख्यमंत्री आणि अजितदादांना मात्र आम्हाला फारसा दिलासा दिलेला नाही. बाकी 18 मागण्यामध्ये जरी त्यांनी मंजुरात दिल्या असल्या, 18 मागण्या जरी मंजूर केल्या असल्या तरी 2 मागण्या मात्र पुन्हा आमच्यासाठी लढण्यासाठी ठेवलेल्या आहे. भाऊ आपण पाहिलं असेल तर कर्जमाफीवरूनच विषय निघाला म्हणून माणिकराव कोकाटे देखील म्हणले होते की कर्जमाफी होणं ही अशक्य आहे. तर आपण ह्याच्याकडे दिव्यांगांच्या कर्जमाफीचं बोलताय, पण कृषी मंत्री माणिकराव कोकाटे एकंदरीत शेतकऱ्यांना दाबताना दिसत आहेत. शेतकऱ्याच्याच कर्जमाफीची आम्ही बोललो होतो आणि दिव्यांगाची कर्जमाफी. जसं दिव्यांग वित्त मंडळ आणि कोणतेही वित्त मंडळ जे जातीचे वित्त मंडळ बनलेले आहे त्यामध्ये एक चांगली सुधारणा होऊ शकते, तो सुझाव आम्ही दिलेला आहे. चांगल्या सूचना आमच्याकडे आहे. जर गव्हर्नमेंटनं जर ते केल्या तर अपंग वित्त मंडळ असन, ओबीसी वित्त मंडळ असणार, जे काही वित्त मंडळ ह्या फक्त व्याज सवलती देते, त्या जर जिल्हा उद्योगच्या योजनेला जर जोडल्या तर प्लस 35% सबसिडी आणि व्याजमाफी. वित्त मंडळानं बँकिंगचं काम करावं आणि व्याजमाफी सबसिडीसह त्या योजना द्याव्या. त्यांनी पण तो मान्य केलेला आहे. आमचं मूळ आहे मानधन वाढवणं. 6,000 मानधन जेथपर्यंत भेटत नाही तोपर्यंत आम्ही थांबणार नाही. आणि कर्जमाफी शिवाय एकतर पेरणी ते कापणीपर्यंत सगळे कामं एमआरजीएस मध्ये घ्यावे, नाहीतर कर्जमाफी द्यावी. या 3 मुद्द्यासाठी आम्ही येत्या काळात लगेच त्याच्यावर आंदोलन उभं करू. मुख्यमंत्री आणि वित्तमंत्र्यांनी जे काही 18 मागण्या आमच्या मंजूर केल्या त्याबद्दल त्यांचे आभार मानतो, पण महत्वाचा विषय त्यांनी सोडलेला आहे. त्यासाठी मात्र आम्ही आंदोलनासाठी सज्ज राहणार आहोत. राज्याची आर्थिक स्थिती बरोबर नाहीये. आम्ही त्यांना सांगितलं CWM नावाची एक युरोपची कंपनी आहे, ते सरकारला 2.5 लाख कोटी 1 लाख कोटी बगर व्याजी पैसे द्यायला तयार आहे 15 वर्षासाठी. त्यांच्याकडे पैसे नाही ना, तर पैशाची व्यवस्था आम्ही देतोय करून. आम्ही त्या कंपनीचा प्रस्ताव पण सरकारला दिला. ते म्हणतं 5 वर्ष आम्ही तुम्हाला कर्जावर व्याज आकारणार नाही आणि 5 वर्षानंतरच 3% व्याज आकारू. 5 वर्षानंतर मग जर 1 लाख कोटी रुपये जर तुम्हाला भेटत असेल आणि कंपनी तुम्हाला द्यायला तयार असेल
तर वित्ताचा प्रश्न मिटला. मग नोटा जास्त छापा ना, पैसे कमी असेल तर नोटा छापा. नोटा छापणं तो तुमच्याच हाती आहे. तुम्ही 8वा वेतन आयोग, तुम्ही बाकीच्यासाठी नोटा छापताय, तसं यासाठी नोटा छापल्या पाहिजे. पैसे निर्माण करणं तर आमच्याच हाती आहे ना, आणि त्या कशा छापावा त्याची अक्कल आमच्याकडे आहे. ते म्हणाल तेव्हा आम्ही त्यांना देऊ. नेमकं कशा पद्धतीनं म्हणतात म्हणेल तेव्हा देऊ, आता वारंवार सांगितलं जातं की आर्थिक परिस्थिती योग्य नाही. मला असं वाटतं का लाडकी बहीण समोर करून आर्थिक जे स्थिती बरोबर नाही असं म्हणण्याचं काही कारण नाही आहे. कारण देण्याची इच्छा असली तर मार्ग सापडतं, परंतु सध्या देण्याची इच्छा नाही आहे हे स्पष्ट दिसतं. आणि त्याच्यामुळं आम्ही कोणाची देण्याची इच्छा नाहीये? सगळ्यांचीच, कोणाची नाव घेऊन सांगा. देवेंद्रजी असेल, अजितदादा असेल, यांना कर्जमाफीची घोषणा केली, यांनी कर्जमाफी देणार असंही म्हटलं. इव्हन 7/12 कोरा 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 आम्ही केल्याशिवाय राहणार नाही असं देवेंद्रजींना म्हटलं. आणि ते आता कोरा करायला जर आम्हाला नोट दाखवत असन तर मात्र आम्ही थांबणार नाही. आम्ही सुद्धा सोटा घेऊन आंदोलन केल्याशिवाय राहणार नाही, हे लक्षात घ्यावं. आता दिव्यांगाचं मानधन इतर राज्यामध्ये 4,000 आहे आणि आमच्या राज्यामध्ये फक्त 1,500 आहे. 1,500 मध्ये आमचं दिव्यांगाचं मानधनामध्ये काही होत नाही, तो जगूच शकत नाही. तर दिव्यांग जगावा असं वाटत असेल तर मानधन वाढवल्याशिवाय आम्ही स्वस्त बसणार नाही. तुम्ही किती हजाराचे मानधन वाढवण्यासाठी मागणी केली आहे? 6,000. बच्चूभाऊ, तुम्ही दिव्यांगांचं नेतृत्व करताय. मागच्या काही काळापासून तुम्ही आंदोलनं केलीत किंवा निवेदनं दिलीत. नेमकं काय होतंय? मुख्यमंत्री ऐकायला तयार नाहीत की ऐकायला तयार आहे, पण खालची यंत्रणा जी आहे, लहान लहान गोष्टी आहे त्या साधा. आता इथला दिव्यांगाचा आयुक्त आहे दिव्यांग कल्याण विभागात, त्याला काहीच माहित नाही पुरी, तो बसत नाही काही नाही. असे माणसं या विभागात येतात. आता सचिव दिला, जे कारवाई झाले म्हणजे आदिवासी विभागात जे अधिकारी पाठवतो ना आपण, ज्यांच्यावर गुन्हे दाखल आहे, ज्यांच्यावर कुठेतरी कारवाई झालेली आहे, तसं दिव्यांग विभागात असेच येतं. कारण तिथं माल नाही आहे, माल भेटत नाही. आणि त्याच्यामुळे इथं येणारा अधिकारी, सचिव आणि आयुक्त हे अतिशय बिंदास असतं, खालची यंत्रणा काम करत नाही. आणि त्याच्यामुळे हे मोठे प्रॉब्लेम इथे झाले.